आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, अक्षरा, ही चावी ताब्यात घे तुझ्या. छोटे मालक, हे उर्वशी मामींचं नवीन घर नेमकं कुठे कसं कळेल? अगं तेच तर अवघड आहे बघ. मी अभि नीट नाही पाहिलेलं. हा पर ते शाहूपुरी मार्केट आहे की नाही, त्याच बाजूला आहे बघ. अहो पण ते मार्केट खूप मोठं आहे. तुम्हाला पत्ता सांगता येईल का? किंवा आसपास काही खुणा? पत्ता मला लिहून द्या. घ्या, मला लिहिता आलं असतं मग कशाला. अगं अक्षरा, आमच्यात ना पत्ता सांगायची मज्जा असते बघ. म्हणजे ज्या घरावर कावळा बसतोय की नाही ते घर तुझ्या मामाचं, असं आम्ही पोरासनी चिडवतोय. आता ह्याच्या पलीकडे काय माहित नाही बघ. अहो छोटे मालक, काहीतरी खाणाखुणा सांगा ना. म्हणजे तोंडली सांगा, मी शोधते. अक्षरा, अगं ते उर्वशी मामी आणि यशवंत मामाने घर घेतलंय. अगं मला एवढं माहित नाही ग. हा पर ते शाहूपुरी मार्केट कडनं रेल्वे स्टेशनकडे जाताना ना कुठेतरी आहे बघ घर. हो, घर म्हणजे फ्लॅट किंवा सोसायटी काहीतरी असेल ना. हा अक्षरा, मामाला आहे ना प्रभात असं बोलताना ऐकलं होतं बघ मी. बरं ठीक आहे, मी शोधते. निघते आता. हा हा होय होय, तू इथली काय बी काळजी करू नकोस. मी आहे शर्वरी पाशी. ठीक. दादा, इथे जवळपास कुठे प्रभात सोसायटी किंवा प्रभात बंगला वगैरे काही असं आहे का? मॅडम, तुम्ही खूप पुढे आला आहात. इकडे जा आणि एक चौक आहे, तिथं विचारा, कोणी पण सांगेल. बरं, थँक्यू. दादा, इथे प्रभात चाळ किंवा प्रभात बंगला असं काही आहे का? हो, प्रभात आहे ना मॅडम. हे बघा, ह्या समोरच्या गल्लीहून तुम्ही डावीकडे गेले ना की शेवटची बिल्डिंग आहे ती. पण मॅम तिथे गाडी नाही जाणार हो. बरं ठीक आहे, थँक्यू. दौलत्या, काय डाव टाकावं बरं? हा, पैसे लावणार आहेस? आत्ता रमीचा डाव मांडतो बघ. तुला नुसतं पैसेच दिसतात काय रे सारखं? हा, त्याशिवाय काय ते लपवलेलं म्हणलं बाहेर निघतील? हा, इथे दाताव माराय रुपया नाही आणि तुला रमी खेळायचे. हा, अरे काय डाव टाकूया म्हणजे अक्षराला अडकवायला काय खेळी खेळूया असं विचारत होती. असं होय. हा बरे, आय तू कशाला काळजी करते? हा, आता इथं आलोय ना व, ते अक्षरा काय इथपर्यंत पोहोचणार नाही बघ. हो, असं बेभरवशा राहून चालायचं नाही बरं का. ही अक्षरा आहे, कधी गोत्यात घेऊन पोत्यात बांधल ना कळायचं बी नाही. हे बी आहेच मला. मी काय म्हणतो, त्या उर्वशी मामीला आपण विचारून तिचा बंदोबस्त करू की? आता त्या उर्वशी मामीला कसं विचारायचंय? हा, रोज काय गिळतोस ते तिला विचारून खातोस काय? अगं असं कसं म्हणते तू? हे बघ, त्या उर्वशीच्या लई नादी लागायचं नाही. हा, आपला फायदा कशात आहे ते बघायचं. जिथं खोबरं गावतं तिथं इजे असो असं म्हणायचं. हा, अरे ती उर्वशी स्वतःच्या तुंबड्या भरायला निघाली आहे. हा, उद्या ती आपल्याला ओळख बी दाखवणार नाही. आपलं काम काय आहे? अक्षराचा बंदोबस्त तेवढं करायचं. अगं होय की, मी कुठं नाही म्हणतोय. बरं, हे सगळं उर्वशी मामीच्या पैशातनं झालं तर अडचण काय? हुशार आहेस की माझ्यासारखा. तरी बी तुझ्या टाळकीत शिरना. अगं म्हणजे मी काय म्हणतोय, येतं आलोय का नाही, आईश कर की. हा, बंगला मिळाला आपल्याला फुकट मध्ये. 4 दिवस मज्जा करे की तू. हा, टेन्शन नको घेऊ तू. ती उर्वशी मामी आपल्याला खायला प्यायला पुरवतीच आहे. आणि वर त्या अक्षराचा बंदोबस्त करायचं आपलं काम, ते बी हलकं करते. अजून एक सांगू का,
अजून एक फायदा आहे. अजून एक काय देऊ बघ की, म्हणजे गावच्या आपण ज्या काय उदारा पादारा केल्या, म्हणजे म्या गावच्या ज्या काय उदारा केलेल्या आहेत म्या, ते मागायला लोक दारात उभं राहतात, त्यांच्यापासून बी सुटकारा आहे की नाही फायदा. वय 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 ही तर प्रभात चाळ आहे. आता खूप गोष्टी क्लिअर होतील. एकदा का विमल मामी आणि दौलत माझ्या हाती लागले ना की झालं, मामा पण सापडेल. तसं मला सत्य सगळ्यांसमोर आणणं सोपं होईल. पण आता या चाळीत मी शोधणार कसं? कोणाला तरी विचारून माहिती घ्यावी लागेल. इतक्यात 1-2 दिवसात नवीन कोणी राहायला आलंय का? आणि हे सगळं या लोकांना चाहूल न लागू देता. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. काका, इथे 2-3 दिवसात कोणी नवीन राहायला आलाय का? मला नाही माहित, तुम्ही वरती जाऊन विचार. बर. दौलत्या, ती अक्षरा इथे पोचता कामा नाही बरं का? तू नका ना काळजी करू, ती नाही पोचणार. अरे ती पाताळात बी हुडकून काढेल आपल्याला, अशी आहे ती. हाच फ्लॅट आहे, पण कुलूप नाही दिसत. म्हणजे आत मामी आणि दौलत नक्की असणार. पण मामा असेल का इथे, की त्याला कुठे दुसरीकडे ठेवलं असेल? कसं अडकलो यांच्यात? काय बी झालं तरी मला हितनं बाहेर पडायलाच पाहिजे, नाहीतर ही लोक माझ्या जीवावर उठायला बी कमी करणार नाही. ती माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर सत्य कधी बी बाहेर येणार नाही. त्यामुळे मलाच काहीतरी करायला पाहिजे. होय, शिव बघ तुझा बाप लागला खुडबड खुडबड कराया. अगं कोण आहेस तू? असं फोडाफोडी करत घरात घुसायचं म्हणजे काय? काय काम आहे तुझं इथे? हा, आणि आमच्या घरात का घुसलेस तू? चोरी वगैरे करायला तर नाही ना आलीस? अहो सॉरी बिरी काय नाही. आधी इथे आलीस कशाला ते सांग. अहो ते चुकून झालं. मी ऍक्च्युली प्रभात सोसायटीच्या शोधात आले होते इथे. ते काय बी असू दे, पण हे कुणाच्या घरात याची पद्धत नाहीये. हो मला माहितीये पद्धत चुकीची आहे, पण खरंच मी कोणाच्या तरी शोधात आले इथे. अहो ती प्रभात सोसायटी आमच्या चाळीच्या मागे आहे आणि ही आमची चाळ आहे. लोकांचा फार गोंधळ होतो. बरं, तुम्ही मला प्लीज सांगू शकाल का तिकडे कसं जायचं ते? आधी इथून बाहेर पडा, डाव्या हाताला कंपाऊंडला लागून सरळ रस्त्याने पुढे जा. पाठीमागे प्रभात सोसायटी आहे आणि जसे इथे घुसलात ना तसे तिथे जाऊन घुसू नकात. नाही ते काय.
तुमचं? हा, फुकटचं डोकं आणि हातपाय चालवायचे नाहीत बरं का. गाठ आमच्याशी हाय. पाणी हवंय? हा, एक घोट बी मिळायचं नाही पाण्याचा. असंच तळपट ठेवणार आहे तुम्हाला पाण्यासाठी. लई मिजास आहे ना व? हा, लई काळजी आहे त्या भाचीची, आहे ना व काळजी? ती काळजी सगळी बाहेर काढायची आहे. हो, गप गुमान बसायचा. आता कसलीही गडबड नको. थोडा अंदाज घेऊनच पुढे पाऊल टाकायला हवं. इथे खरंच मामा आहे. त्याला असं बांधून ठेवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. काही करून मला त्याला इथून बाहेर काढावंच लागेल. एकंदर त्याच्या जीवाला धोका आहे हे नक्की. खूप थकलेला पण दिसतोय. अशा परिस्थितीत त्याला माझ्या मदतीची गरज आहे. त्याला सुखरूप ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. काही झालं ना तरी त्याला मी इजा नाही उधळणार. हे आहे आता इथं काय लाईटीच्या खांबावानी उभीच राहणार होय. खाय प्यायचं बघ की जरा, पोटात दाग पडली नुसती. अरे तुला सदान कदा भूकच लागलेली असते का? हा, पोटात आगच पडलेली असते. इथं काय टेन्शन आहे कळते ना मग तुला? काय टेन्शन? कसलं टेन्शन? अगं आहे तू उगाच साप साप म्हणून तू भुई थोपटायला लागली बघ. साप नाही इकडं. वय मग आपण कोण आहोत? हा, कोण आहोत आपण? अरे इथं साप आपणच आहोत. ती अक्षरा येईल इकडे भूमी थोपटत थोपटत आपला हुडकाया आणि व्हाय ना तुझा बा. अरे उंदीर हाय उंदीर. त्या अक्षरानं सापाला शोधायला धाडलेला उंदीर. मी बघतो काय करायचं ते. हा, डोळ्यात तेल घालून मी त्याला बघतो, तू माझ्या पोटाचं झालं. आला परत मी पोटावरती. हा, तुला काही कळतं का नाही? पोटासाठी सगळं करतोय ना वा. हा, मग एक काम करत त्या उर्वशी मामीकडनं जेवढे पैसे घेतलेत ना त्याचं काहीतरी आण. पिझ्झा बर्गर काहीतरी आण. चालतंय, सगळं चालतंय आपलं. नाही नाही, मी बाहेर गेले आणि ती अक्षरा भेटली तर? अगं ती कशाला येते इकडं मारायला? ती नाही बघणार तुला. आणि तू एका पोरीचं काय टेन्शन घ्यायला लागलीस तू? आर खुल्लेपणानं जग की असं असं खुल्ला. फादर कोण असेल? अक्षरा? जाऊ बघ की. जा जा जा, बघ बघ बघ. इथं कशाला कोण येईल आता? आता ते कशाला मला माहित. तू जा की बघ की पहिल्यांदा. दार उघड. जा जा. उघडू खरंच? अगं जा की माय माझी, जा की. कोण? मुमताज, मुमताज. अरे हो मुमताज. कुठे घुसतेस का तू? मुमताज, अरे कोण तू? हा, अशी घुसते काय घरात? तुम कौन? पहले तू कौन? सवाल पहले मैंने पूछा. कौन है तुम लोग?
और ये बंदे को ऐसे रस्सी से क्यों बांध रखा है? हे तुला काय करायच्यात ग नसत्या चौकशा? हा चल चालती हो इथून. आली मला विचारायला तू कोण हे कोण यांना का बांधलंय म्हणून. तौबा तौबा तौबा, कितना गुस्सा करते हैं आप. ये घर तो मेरी मुमताज का है, तुम लोग क्या कर रहे हैं यहाँ पे? ए बाई इथं मुमताज बिमताज कोणी नाही. तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. हे घर आमचं आहे. झूठी धोखेबाज लगती हो तुम. ये घर तुम्हारा हो ही नहीं सकता. ये घर तो मेरी मुमताज का है. इकडं निघायचं बरं का. हे आमचंच घर आहे. तौबा 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 तौबा, या अल्लाह कैसी मक्कार औरत है ये. इस मक्कार औरत ने शायद मेरी मुमताज को घर से बाहर ही निकाल दिया. अब कहाँ ढूंढूं मेरी मुमताज को, क्या करूं, कुछ समझ नहीं आ रहा. मुमताज काय म्युन्सिपालिटीचा डाव माग. चल माग 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 माग. अरे रुको. क्या तुम कौन? मैं कौन? सब गुंडे मवाली लगते हैं. और पहले बताओ ये चल क्या रहा है और मुमताज कहाँ है? देखो सच बोलो वरना पुलिस को बुलाऊंगी मैं. ए बाई, तुला भी माहिती आहे मला भी माहिती आहे हे मुमताजचं घर नाही. ते आम्ही घेतलंय. हा तेव्हा गप गुमान इकडनं निघायचं, नाहीतर मी स्वतः पोलिसांना फोन करीन. कळलं का? तुझा खेळ खल्लास करीन. बोला ना, बोलो पोलिसांना. आहे एवढी हिम्मत? बोला. नाही नकोय मला चहा. मी असंच फिरणार. अगं काय करू ना काय बी कळत नाही बघ. अगं काय जर म्हणून काय विचारतेस. टेन्शन आहे मला अक्षराचं. वय मला माहिती आहे ती समधी कामं नीटच करते. तिला कसली बी भीती नाही. अगं बरं शर्वरी इथं आमच्या जीवाला काळजी लागून राहते ना. व ए शर्वरी तिला घर सापडलं असेल ना. व नाही म्हणजे ती एकटीच गेली आहे ना. व तिथे काय गोंधळ झाला नसेल ना. वय ग मी तिच्या संग ना जायला पाहिजे होतं. अगं पर तुझी बी इथं काळजी आहे की नाही. तुझी काय काळजी म्हणजे. अगं इथं काय राडा झाला तर ती उर्वशी मामी साधी नाही आहे. ती काय बी करू शकते. पर मला आता विचार आहे तो अक्षरा गेले तिकडे काय झालं याचा. तू आणि इथं हो मी का मला बघून घाम फुटला. ए आम्हाला कशाला घाम फुटेल. ते तुमचं तुम्हाला माहिती. तुम्हाला काय वाटलं मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. अरे असं किती दिवस लपून बसणार होता. शेवटी कधी ना कधी अशी घटका भरते आणि आपलं पितळ उघडं पडतं. बाजूला वा, मामांना घेऊन जायला आले.